नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण उडदाची आमटी बनवणार आहोत, उडदाच्या डाळीची। तर त्यासाठी आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊ। ही मी 2-3 पाण्याने डाळ धुवून घेतली। पाणी असं थोडं जास्त किंवा कमी असं काही घालण्यात त्याचं हे काही नाहीये, जास्त घातलं तरी चालतं, त्या आमटीसाठी काम येतं। त्याच्यामध्ये थोडीशी हळद, तेल, घालायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। तेल थोडंसं जास्त माझ्याकडून पडलं आहे, तुम्ही थोडं कमी टाका। कुकरमध्ये डाळ शिजवून घेते, याच्यासाठी कुकरचं झाकण लावून घेते व 2-3 शिट्ट्या घ्यायच्या त्याच्या मीडियम गॅसवर। डाळीच्या आमटीसाठी थोडेसे फुटाणे घेतले। त्याच्यानंतर मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं, कांदा, कढीपत्ता आणि धणे हे सगळं आता भाजून घेते मी। तवा चालू केलेला आहे, हे मी सगळं चांगलं भाजून घेते। फुटाणे ऑलरेडीच भाजलेले असल्यामुळे त्याच्यामुळे मी फुटाणे भाजत नाही। तुम्हाला भाजायचे असेल तर तुम्ही भाजू शकता। मिरच्या अशा चांगल्या भाजून घ्यायच्या, अशा उलटाने दाबल्या की त्याचं त्या अंगावर उडत नाही। आपण याच्यामध्ये थोड्या जास्त मिरच्या घातल्या आहे, कारण दुसरा मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचा नाहीये। तुम्हाला जर दुसरा मसाला घालायचा असेल तर मिरच्या कमी घाला, कारण मिरच्या घातल्या तर ऍसिडिटी होत नाही, पण मसाले घातले तर ऍसिडिटी होते। त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात मिरच्या घालते काळ्या मसाल्याच्या भाजीला। तर मिरच्या भाजून झालेल्या आहेत, मी सगळा मसाला असा चांगला भाजून घेतला आहे। आता याला गार होऊन देते मी। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यावर चव चांगली येते मसाल्यामध्ये। गार झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये फिरवून घेते। अशा प्रकारे हा मसाला एकदम बारीक काढून घेतला आहे। फोडणीसाठी तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, मी गॅस थोडा फुल करते। कोथिंबीर आणि कढीपत्ता चांगला परतला की हा मसाला त्याच्यात टाकून घेते। डाळ पण व्यवस्थित शिजली आहे। आता हीच डाळ त्याच्यामध्ये टाकायची, असं तेल सुटलं पाहिजे। चांगल्या प्रकारे मसाल्याला तेल सुटलं आहे। मी मध्ये त्याला 1-2 वेळेस हलवलं होतं, कारण गॅस थोडा फुलच आहे। हे चांगला आता मसाला परतला आहे, ते तेल सुटत आहे आणि मसाल्याचाही गोळा झाला आहे। नाही तर वेगवेगळा मसाला होतो। असं झालं की याच्यामध्ये ही डाळ टाकून द्यायची, त्याला पण चांगलं हलवून घ्यायचं। त्याच्यावर मी थोडंसं झाकण ठेवते। तुम्हाला जर मसाला टाकायचा असेल तर जेव्हा हे आपण काळा मसाला हे टाकलं होतं, कांदा जो मसाला टाकला होता
त्याच वेळेस मसाला टाकून घ्यायचा. त्याच्यामुळे कोणताही मसाला टाकला नाही, फक्त ही मिरची टाकून भाजी केलेली आहे. तर याच्यामध्ये डाळ टाकल्यानंतर पण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये, म्हणजे मग जास्त कमी लागतं. व्यवस्थित तेल सुटायला लागल्यावर त्याच्यामध्ये हे डाळीचं पाणी तुम्हाला जशाप्रमाणे लागतंय तेवढं हे करून घ्यायचं. मसाला पण जितक्या जणांसाठी आमटी बनवायची आहे तेवढ्यासाठी करून घ्यायची. मी 4 जणांसाठी बनवत आहे. आमटी ही मीडियमच पाहिजे, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही. आमटीमध्ये मी थोडंसं आणखी जास्त पाणी घालत आहे, थोडंसंच घातलंय, जास्त पण नाही. आता ही थोडीशी उकळी येऊ द्यावं लागेल, चांगल्या बऱ्यापैकी उकळी येऊन द्यावं लागेल. तर याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे. टोमॅटोनी आमटी खूप छान लागते. तर याला थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण मसाल्यात पण मीठ घातलं होतं. तुम्हाला जसं तुमच्या चवीनुसार लागतं तसं मीठ घालून घ्यायचं. मी याच्यावर झाकण ठेवून घेते आता आणि कमी गॅसवर ही आमटी शिजवून देते. कमी गॅसवर शिजायची म्हणजे तरी व्यवस्थित येते. आमटीला अशी चांगली उकळी आली आहे. याला तरी मी आणखी 10-15 मिनिटं शिजू देणार आहे कमी गॅसवर. फुल गॅस ठेवायचा नाही. 10 ते 15 मिनिटं मी याला शिजू देणार आहे. अशा प्रकारे आमटी झालेली आहे. वास पण खूप छान येत आहे. तर मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून देते. इतकी छान अशी याला तरी आलेली आहे. बाजरीची भाकरी किंवा ज्वारी किंवा पोळी याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता.